मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून मनोज जरांगेजी काम करतात आणि त्यामुळे आम्हाला कायमच त्यांचा अभिमान वाटलेला आहे की कुणीतरी आमच्या समाजासाठी लढतंय, त्या ठिकाणी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात. पण त्या ठिकाणी त्या भूमिकेच्या माध्यमातून जर का दिशा भरकटत असेल आणि आंदोलनाची दिशा जर का कुठेतरी कोणाला तरी वैयक्तिक टीका टिप्पणीवर जात असेल तर ते काही योग्य नाहीये. महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मराठा समाज हा तलवारीच्या टोकावर स्वातंत्र्य मिळवलेला, स्वराज्य मिळवलेला हा समाज आहे आणि त्यामुळे आम्हाला जे पाहिजे त्यासाठी आम्ही लढू. पण आम्ही उगाच कोणाला तरी टार्गेट करणं, त्यांच्या शिवराळ भाषा वापरणं, अयोग्य भाषा वापरणं हे चुकीचं आहे. त्यामध्ये ज्या घटनाक्रम घडला तो आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जर का सरकारच्या माध्यमातून, महसूल खात्याच्या माध्यमातून प्रमाणपत्र देणं, जात प्रमाणपत्र देणं हे त्यांचं काम आहे. त्याचं व्हॅलिडिटी करणं ही न्यायिक प्रक्रिया आहे. अर्धन्यायिक क्वाशी ज्युडिशरी प्रक्रिया ज्याला म्हणतो तशी ती प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे प्रमाणपत्र द्यायचा विषय होता, ते प्रमाणपत्र दिलं गेलं. एक तक्रार महसूल मंत्री महोदयांना प्राप्त झाली होती. त्या पत्रावर त्यांनी एंडोस केलं आणि लिहिलं की याच्यावर तपासून कारवाई करा. तपासून कारवाई केली गेली आणि काय कारवाई केली गेली? पॉझिटिव्ह कारवाई केली गेली की त्या व्यक्तीला प्रमाणपत्र दिलं गेलं. प्रमाणपत्र दिलं गेलं, तिथे महसूल मंत्र्यांचा रोल संपला. योग्य झालं, सगळं व्यवस्थित झालं. आता पडताळणीच्या वेळेला, व्हॅलिडिटीच्या वेळेला त्याच्यामध्ये न्यायिक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये जर का काही त्यांना त्यांच्या पूर्ण डॉक्युमेंटेशन मध्ये त्रुटी आढळल्या असतील तर त्यांच्या लेवलला त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. जो विषय सामाजिक न्याय खात्याच्या अंडर येतो, महसूल विभागाच्या अंडर तो विषय येत नाही. जर असं असताना उगाच गैरसमजातून जर का असे प्रकार घडणार असतील, मनोज दादांचा आम्ही सगळे सन्मान करतो, पण जर का त्यांना गैरसमज झाला असेल किंवा त्यांचा गैरसमज कोणी करून दिला असेल तर नेतृत्व म्हणून, आंदोलनाचं नेतृत्व आपण करताय तर आपण समजून घेतलं पाहिजे की काय राईट आहे, काय रॉंग आहे. आणि त्यामुळे खरं तर एखाद्या व्यक्तीला असं टार्गेट करणं हे उचित नाहीये. मराठा समाज हा स्वाभिमानी समाज आहे आणि न्याय हक्कासाठी आपण जे काही मागण्या करताय त्या मागण्या आपण जरूर केल्या पाहिजेत. पण उगाच कोणाला तरी टार्गेट करणं हे काही योग्य नाही.